गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हिनिंग मॅम. काल आपण कुठपर्यंत झालेला आपला सोडवली एक्सरसाइज सर्वांनी? हो मॅम, मी सोडवली. 1.2 ना? येस मॅम. Absolutely. हा मॅम. बरं. किती जणांनी सोडवली आहे? त्यांनी हँड रेस करायचे. ज्यांनी सोडवले त्यांनी हँड रेस केली. रागिनी, काय जागृती, टीचर? आणखी काय कोणी टीचर? सोडवली? काय म्हणाल मॅम? 1.2, 1.2 जी आपली एक्सरसाइज आहे प्रॅक्टिस सेट सराव संच, तो कोणी कोणी सोडवला आहे असा प्रश्न मी विचारला. मॅम, मी सोडवले आहे. सगळ्यांनी सोडवले? हो मॅम. काल मी तुम्हाला सांगितलं होतं, मी विचारल्यावर ज्यांना विचारायचं दाखवायचंय, पण शाळेतल्या वहीतलं सोडवलेले नाही दाखवायचं. शाळेच्या नो वहीत मॅम, वेगळी सोडवलंय का? वही केली आहे. व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता आपण असाच अभ्यास करत राहा. पुढे आपण जायचं, पुढे सरकायचं. शाळेमध्ये तुमचा झाला का पहिला धडा मॅथ्स 2 चा कम्प्लीट झाला? मॅम, आमचे 2 धडे झाले. हो. मॅडम येस मॅम, पार्ट 1 चे 2 आणि पार्ट 2 चे 2. मॅम, आमचा आता चालू झाला. आपले थोडे लेक्चर जास्त ठेवायला पाहिजे. मी सांगते कारण वाढवायला लेक्चर्स 3च असतात फक्त ना. मॅम, आमचा मॅथ 1 चा दुसरा चॅप्टर चालू आहे आणि मॅथ 1 ला सुरूच नाही केला अजून. मॅथ्स 2 स्टार्ट नाही केलं? नाही. मॅम, आमच्या शाळेत ना मॅथ 1 आणि मॅथ 2 चे दोघांचेही 2-2 हे झाले एक्सरसाइज. अच्छा. हे राजू सनप आदिती आहे का? आदिती जॉईन करते का त्या नावाने? नाही, मी ऋतुजा सानपे. आता आपण पुढे आपण घेऊया आपलं पुढचं जे आहे टॉपिक तो आपण घेणार आहोत. ठीक आहे. आता पुढे आपल्याला समरूपता जे धड्याचं नाव आहे त्याचा आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. समरूप त्रिकोण. समरूप त्रिकोण बघा, सुरुवात जेव्हा आपण केलेली होती या धड्याची तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की समरूप त्रिकोण म्हणजे काय. जे त्रिकोण दिसायला सारखे असतात पण मापाने वेगवेगळे असतात, है ना. समरूप त्रिकोण सांगितलं होतं बघा, आठवते का? सुरुवातीला सांगितलं होतं मी तुम्हाला जेव्हा आपण हा धडा सुरू केला होता तेव्हा, है ना. बघा, 2 त्रिकोण समरूप असतात म्हणजे काय? बघा, एकरूपता आपण शिकलो. एकरूपता, आता एकरूपता जी आहे की नाही, 2 त्रिकोण एकरूप होतात म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक. 6 घटक कोणते त्रिकोणाचे? त्रिकोणाचे 6 घटक कोणते? त्रिकोणाला 6 घटक असतात की नाही? हो मॅम. आवाज येतोय येस माझा? मॅम. त्रिकोणाचे 6 घटक कोणते? मॅम, मी सांगू?
तीन बाजू हा त्यांचे ते वेगवेगळे घटक का? त्रिकोणाचे हा, 3 प्रकार त्रिकोणाचे पडतात. कोणांवरून प्रकार नाही, लघुकोण, प्रकार नाही. त्रिकोण, त्रिकोणामध्ये नाही, तसं नाही. त्रिकोणामध्ये घटक कोणते असतात? त्रिकोण कशाने बनलेला आहे? तर त्रिकोणाचे एकूण 6 घटक आहेत. घटक त्रिकोण हा 6 घटकांनी बनलेला आहे. 3 बाजू आणि 3 कोण असे त्रिकोणाचे काय आहेत? घटक आहेत, है ना? तर एकरूप त्रिकोण, एकरूपता आधी बघूया आपण. एकरूपता कळली की समरूपता कळेल. एकरूपता म्हणजे काय? तर एका त्रिकोणाचे 6 संगत घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 संगत घटकांची जेव्हा एकरूप असतात तेव्हा आपण म्हणू शकतो की ते 2 त्रिकोण एकरूप आहेत. म्हणजे काय? आता हे 2 त्रिकोण बघा, एबीसी आणि एफ-ई-एफ-डी है ना? तर तुम्हाला काय दिले बघा या त्रिकोणामध्ये? या त्रिकोणामध्ये तुम्हाला कोण बघा, सारखे कोण म्हणजे जे एकरूप कोण आहेत ते सारख्या चिन्हाने दाखवले. म्हणजे या त्रिकोणातला कोण ए जो आहे तो या त्रिकोणातल्या कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? चिन्हाने, सारख्या चिन्हाने दाखवलेले एकरूप आहेत घटक. जे सारख्या चिन्हाने दाखवलेले आहेत ते एकरूप घटक. आकृती दिसते स्क्रीनवर? हो मॅम दिसते. हा, या दोन त्रिकोणामध्ये कोण ए जो आहे तो इथल्या कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? या मॅम कोणी एफ, कोणी एफ, कोण एफ है ना? कोण बी जो आहे तो हा इथल्या कोणत्या कोणाबरोबर एकरूप आहे? मॅम कोण डी, डी बरोबर, है ना? आणि कोण सी कोणी बरोबर. बरोबर है ना? आणि बाजू पण बघा, बाजू पण एकरूप आहे. येस मॅम. बाजू ज्या आहेत संगत बाजू कोणत्या कोणत्या एकरूप आहे बघा. इथली जी बाजू ए बी आहे या त्रिकोणाची जी ए बी आहे ती या त्रिकोणाच्या कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? बाजू ए बी मॅम बाजू एफ डी, एकरूप आहे एफ डी बरोबर, ठीक आहे. आणि बाजू बी सी कोणत्या बाजू बरोबर एकरूप आहे? बाजू ईडी, ईडी. आणि तिसरी बाजू जी आहे एसी ती कोणत्या? बाजू ईएफ, बाजू बरोबर ईएफ है ना? तर कोण बघा, कोण तिन्ही कोण या त्रिकोणातले, पहिल्या त्रिकोणातले 3 कोण दुसऱ्या त्रिकोणातल्या संगत 3 कोणांशी एकरूप आहेत. आणि पहिल्या त्रिकोणातल्या 3 बाजू सुद्धा दुसऱ्या त्रिकोणातल्या संगत 3 बाजूंशी एकरूप आहेत. म्हणजे इथे एकूण 6 घटक, पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांची. आता मध्ये मध्ये मी संगत हा शब्द वापरते कारण संगती खूप महत्वाची असते. अशी पण आपल्या आयुष्यात संगती फार महत्वाची असते, बरोबर की नाही? आपण कोणाची संगत पकडतो, चांगल्याची की वाईटाची, की महत्वाची. तसंच इथे पण त्रिकोणाच्या एकरूपतेसाठी आणि समरूपतेसाठी संगती फार महत्वाची. संगती कशी घेणार आपण? एबीसी जर या संगती लिहिता येते तुम्हाला संगती. इथे हे जे 2 त्रिकोण आहेत ते कोणत्या संगतीनुसार एकरूप आहेत? संगती लिहिता आली पाहिजे. म्हणजे मी आता ही जी नावं लिहिलीत एबीसी आणि एफईडी ती संगती लागते का या 2 त्रिकोणांच्या एकरूपतेसाठी? संगती म्हणजे काय? आता बघा, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकरूप आहे हे कळलं मला, कारण पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या 6 घटकांशी एकरूप आहे. पण संगती म्हणजे काय माहितीये का? पहिल्या त्रिकोणावर बरोबर दुसरा त्रिकोण तंतोतंत कसा जुळेल. म्हणजे ए जिथे आहे, आता समजा मी एक त्रिकोण कट केला कागदाने आणि हा एफईडी दुसरा कट केला आणि ए बी सी वर एफईडी ठेवला, तर ए वर मी काय ठेवायला पाहिजे? बी वर मी कोणता? दुसरा एफईडीचा दुसऱ्या त्रिकोणाचा कोणता शिरोबिंदू बरोबर ए वर आला पाहिजे, बी वर कोणता आला पाहिजे, सी वर कोणता आला पाहिजे ते आपल्याला कळलं पाहिजे. कारण आपण कसंही एकावर एक ठेवला, आता असे
आपले दोन हात जुळतात, पण असे नाही ना जुळणार. तर बरोबर संगतीनुसारच ते एकरूप असतात. म्हणजे ए जो शिरोबिंदू आहे त्या शिरोबिंदूवर दुसऱ्या त्रिकोणाचा कोणता शिरोबिंदू आला पाहिजे? पहिला त्रिकोणाचा मॅडम ए कोण वर F? कोण F? बिंदू कोण बिंदू B वर? शिरोबिंदू कोण D शिरोबिंदू येईल ना? एफ. संगती कशी तयार होते? संगती पहिल्या त्रिकोणाचं नाव एबीसी जर लिहिलं तर दुसऱ्याचं काय लिहिणार आपण? पहिल्याचं एबीसी लिहिलं तर दुसऱ्या त्रिकोणाचं काय घ्यावं लागेल? DEF. एफ डीएफ घ्यायचं. डीएफ बरोबर होईल. डीएफ ही बरोबर आहे संगती एबीसी डीएफ. नो मॅम. बघा कसं ओळखायचं? कोनांवरून ओळखू शकता किंवा बाजूंवरून पण. कोन ए बरोबर या त्रिकोणाचा कोन डी एकरूप आहे का बघा आकृतीमध्ये. ए बरोबर डी एकरूप आहे का बघा. ए बरोबर या त्रिकोणाचा कोणता कोन एकरूप आहे? एफ. एफ. मग जिथे ए मी लिहिते ना पहिला करायचा म्हणजे पहिला त्रिकोण आपण एबीसी घेतला तर दुसऱ्याचं त्यानुसार आपण नाव घ्यायचं. आपण एबीसी घेतला म्हणून डीएफ नाही येणार. आता बघायचं की ए बरोबर ए वर हा ए वर कोणता शिरोबिंदू आला पाहिजे. तर ए वर ए बरोबर एफ एकरूप आहे. मग ए जिथे इथे पहिल्या त्रिकोणात जिथे ए आहे पहिला आहे ए. दुसऱ्या त्रिकोणाचं नाव एफ पासून सुरू करायला लागेल है ना. आणि कळते का संगती? बी बरोबर कोणता कोण एकरूप आहे? बी बरोबर डी एकरूप आहे बघा. म्हणून मग हे डी येणार. आणि सी बरोबर ई. एफ डी ई ही संगती लागते एबीसी आणि एफ डी ई. डीएफ नाही लागणार कारण ते चुकणार. डीएफ जर आपण तो त्याच्यावर ठेवला ए वर डी ठेवला बी वर ई ठेवला आणि सी वर एफ ठेवला तर ते तंतोतंत जुळणार नाही. तुम्हाला दिलेल्या माहितीनुसार जर दोन त्रिकोण तंतोतंत जुळायचे असेल तर ए वर एफ ठेवावा लागेल, बी शिरोबिंदूवर डी ठेवावा लागेल आणि सी वर ई ठेवावा लागेल. मी काय बोलते कळतं? संगती 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 करस्पॉन्डन्स खूप महत्वाचं आहे. संगती कळली का? हो मॅम कळाली. आता हे एकरूपतेसाठी बघा दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी पहिल्या त्रिकोणाचे 6 घटक दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 6 घटकांशी एकरूप असायला पाहिजे. पण प्रत्येक वेळी हे 6च्या 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नसते. बघा आपण म्हणू की दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे तर पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत कोणांशी, त्यानंतर पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप मी दाखवेन तेव्हा कुठे ते दोन त्रिकोण एकरूप होणार त्रिकोण. पण एवढं सगळं दाखवण्याची गरज नाही. 6च्या 6 घटकांची एकरूपता लिहिण्याची गरज नाही. 9वीला आपण 8वीला पण शिकलोय एकरूपतेच्या काय शिकलोय? दोन त्रिकोण एकरूप होण्यासाठी 6 मधले कोणतेही 3 संगत घटक एकरूप दाखवले ना आपण तरीही ते दोन त्रिकोण एकरूप होतात. उरलेले 6 संगत घटक आपोआप एकरूप होतात. कसोट्या माहित आहेत का? एकरूपतेच्या कसोट्या शिकलो आपण, आठवते का? मॅडम मला माहितीये एक को कसोटी, दुसरी कोणती? बाको कसोटी, बाको, एक बाबा कसोटी आणि एक कोबाको, बाकोबा, कोकोको, बाबा, बाकोबा, कोबाको अशा कोणत्या बाजू कोण बाजू नंतर कोण बाजू कोण आणि चौथी बा कोको म्हणजे बाजू कोण कोण किंवा कोकोबा अशी पण होती है ना.
येस मॅम. कोण कोण किंवा कोण ही एकच कसोटी आहे, कोकोबा आणि बाकोबा. आणि चौथी खास काटकोन त्रिकोणांसाठी होती कर्णभुज कसोटी. मॅम कर्णभुजा. तर या कसोट्यांमध्ये काय आहे की कसोटी म्हणजे काय तर सगळे 6 घटक एकरूप दाखवण्याच्या ऐवजी कोणतेही 3 संगत घटक आपण एकरूप दाखवतो. जसं बाबा मध्ये 3 बाजू आपण पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी एकरूप झाल्या की आपण डायरेक्ट लिहू शकतो की ते 2 त्रिकोण एकरूप आहेत. उरलेले जे 3 कोणांच्या जोड्या आहेत त्या आपोआप एकरूप होतात. 3 बाजू असतात आणि 3 कोण असतात की नाही. बाबा म्हणजे काय बाजू 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 म्हणजे 3 पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप झाल्या की लगेच आपण लिहितो की ते दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. सर्वच्या सर्व 6 घटक एकरूप दाखवण्याची गरज नाही, फक्त 3 घटक जरी एकरूप असले तरी चालतं. बरोबर. हे आले आपल्या एकरूपतेच्या कसोटी. बघा आता समरूपता आपल्याला शिकायची. समरूपतेमध्ये काय आहे थोडासा फरक आहे. 2 त्रिकोण जर समरूप असतात म्हणजे काय असतात माहितीये का ते दिसायला सारखे असतात पण मापाने वेगळे वेगळे असतात. म्हणजे दोघांचेही 2 त्रिकोण समरूप केव्हा होतात माहितीये का जेव्हा पहिल्या त्रिकोणाचे 3 कोण 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 दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोणांशी एकरूप असतील. बघा इथे कोण जसे मगाशी एकरूप होते ना तसे इथे पण आता एकरूपच आहेत. कोण है ना कोण एकरूप असायला पाहिजे. आणि बाजू ज्या आहेत ना बाजू बघा एकरूपतेमध्ये बाजू पण एकरूप असायला लागतात संगत बाजू तेव्हा ते त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळतात. समरूप त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत कधीच जुळणार नाही कारण समरूप असणं म्हणजे एक लहान एक मोठा असतो. त्यामुळे एकरूप त्रिकोण एकमेकांशी तंतोतंत जुळणार कारण त्याच्या बाजू पण एकरूप असतात. कोण पण एकरूप आणि बाजू पण एकरूप. समरूप त्रिकोणांमध्ये कोण एकरूप असतात पण बाजू ज्या आहेत त्या एकरूप नसतात. बाजू प्रमाणात असतात. कशा असतात बाजू प्रमाणात. प्रमाणात असणं म्हणजे काय असणं आपण बघा बघितलं प्रमाणात विभागते 1.2 मध्ये आपण बघितलं सगळीकडे प्रमाणात त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा इतर 2 बाजूला तर ती त्या 2 बाजूला प्रमाणात विभागते. मग प्रमाणात असणं म्हणजे काय तर गुणोत्तर सारखं असणं. प्रमाणात असणे म्हणजे काय तर गुणोत्तर सारखं असणं. मग ज्या बाजू आहेत संगत बाजू त्यांची गुणोत्तर सारखी असतात. म्हणजे AB जी आहे तिची संगत बाजू PQ आहे. AB आणि PQ चे जे गुणोत्तर असेल समजा AB आणि PQ चं गुणोत्तर 1:2 असेल तर इतर 2 बाजूंचं पण गुणोत्तर संगत बाजूंचं गुणोत्तर पण तेवढंच असणार 1:2च असणार. कळलं का गुणोत्तर तिन्ही बाजूंचं गुणोत्तर सारखं पाहिजे. गुणोत्तर सारखं असणं म्हणजे बाजू प्रमाणात आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे एकाचं गुणोत्तर 2:3 असेल तर बाकीच्या दोघांचं दोन्ही बाजूचं गुणोत्तर सुद्धा 2:3च असणार. कधी जेव्हा 2 त्रिकोण समरूप असतील तेव्हा. 2 त्रिकोण समरूप होण्यासाठी 2 एकतर कोण एकरूप पाहिजे संगत कोण एकरूप पाहिजे आणि संगत बाजू कशा पाहिजे संगत बाजू प्रमाणात. बरोबर कळलं. येस मॅम. संगत कोण एकरूप म्हणजे कोण A एकरूप कोण P कोण B एकरूप कोण Q आणि कोण C एकरूप कोण R. कोणांच्या जोड्या एकरूप पाहिजे आणि बाजू प्रमाणात पाहिजे तेव्हा जाऊन ते 2 त्रिकोण समरूप होतात. आता इथे पण आपल्याला 6 घटक म्हणजे 3 बाजू प्रमाणात आणि 3 कोणांच्या जोड्या एकरूप दाखवण्याची गरज नाही. 6च्या 6 घटकांची या गोष्टी सिद्ध करण्याची गरज नाही. जशा एकरूपतेच्या कसोट्या आहेत तशाच आपल्याला समरूपतेच्या सुद्धा काय आहेत समरूपतेच्या सुद्धा काय आहेत आपल्याला
कसोट्या आहेत. म्हणजे सगळेच्या सगळे 6 घटक आपल्याला बाजू सगळ्या तिन्हीच्या प्रमाणात दाखवण्याची गरज नाही आणि तिन्ही कोणांच्या जोड्या एकरूप दाखवण्याची गरज नाही. कोणते 3 घटक आपण दाखवले की ते 2 त्रिकोण समरूप होतात. पहिली कसोटीमध्ये तर 2च घटकांच्या एकरूपतेमध्ये ते समरूप होऊन जातात. पहिली कसोटी सगळ्यात जी आहे ती आहे कोको कसोटी. कोणती? कोको कसोटी. कोको कसोटी म्हणजे 2 कोन फक्त एकरूप दाखवा. कोणते? 2 संगत कोन. 2 संगत कोन म्हणजे कोणते 2 कोन संगत कोन एकरूप झाले की दोन्ही त्रिकोण काय होतात? एकरूप होतात. कुठे कोको कसोटी ए बघा. ही खूप वेळा हीच वापरली जाते जास्त करून. कोको कसोटी म्हणजे एक त्रिकोण आहे समजा, 2 त्रिकोण आहेत समजा, आणि आपल्याला समजा याच्याबद्दल दिलेलं आहे की हा ए पी बरोबर एकरूप आहे आणि सी आर बरोबर एकरूप आहे ना. तर तिसऱ्या कोणाबद्दल काही नाही दिलं. आता एवढंच जरी आपल्याला दिलं असेल तरी 2 कोणांच्या जोड्या एकरूप होतात बघा. कोन ए हा कोन पी बरोबर एकरूप आहे आणि कोन सी हा कोन आर बरोबर एकरूप. म्हणजे 2 कोणांच्या जोड्या एकरूप आहेत, संगत कोणांच्या जोड्या. बस एवढंच. 2 कोन तुम्ही दाखवले, संगत कोन एकरूप दाखवले की कोको कसोटी तुम्ही लावू शकता. म्हणजे 3 घटक पण एकरूप दाखवण्याची गरज नाही. पहिल्या त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी एकरूप तुम्ही दाखवले की कोको समरूपता कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण कसे बघतात? त्रिकोण एबीसी समरूप, समरूपतेचे चिन्हाचे नाहीये, समरूपतेचं असं आहे, समरूप त्रिकोण पी क्यू आर. 2 त्रिकोण समरूप होण्यासाठी फक्त 2 कोणांच्या जोड्या जरी एकरूप दाखवल्या तरी तुमचे 2 त्रिकोण समरूप आपण सिद्ध करू शकतो, आपल्याला दाखवता येतात. कोको समरूपता कसोटी म्हणजे पहिल्या त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 2 कोणांशी एकरूप झाले कि मग ते दोन्ही त्रिकोण काय होणार? दोन्ही त्रिकोण समरूप सिद्ध होणार. कळतं की नाही? एकरूप होणार. बघा आपल्याला समरूप हो मॅम, समजतंय. कसोट्या तर वापराव्या लागणार आहे ना. पहिली कसोटी कोको हो मॅम. समरूपता कसोटी. त्यानंतर दुसरी आहे बाबा समरूपता कसोटी. जशी एकरूपतेची पण बाबा कसोटी आहे ना, तशी समरूपतेची पण आहे. बाबा कसोटी कधी जर तुम्हाला असं मिळालं की एलिमेंट आहे आणि असं समजा तुम्हाला दिलं, म्हणजे तुम्हाला 3 बाजूंबद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पण 3 बाजूंची नावे दिलेली आहे आणि आपल्याला विचारलंय की हे 2 त्रिकोण समरूप आहेत का? तर कोनांबद्दल मला काय दिलेलं नाहीये. ते कोनांमध्ये काय चिन्हाने कोन एकरूप दाखवलेले नाहीयेत, पण बाजूंची माहिती दिलेली. तर जर 2 त्रिकोण समरूप सिद्ध करायचे आहेत तर बाजू प्रमाणात असणं गरजेचं आहे. मग प्रमाणात आहेत का त्या बघायच्या. प्रमाणात म्हणजे सगळ्यांची प्रत्येक बाजूंची जी जोडी घेऊन त्यांचं गुणोत्तर काढायचं, संगत बाजूंच्या जोड्या घेऊन. जसं पहिली ही LM जी आहे, LM आपण त्रिकोण LMN
व त्रिकोण XYZ मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये LM छेद XY हे गुणोत्तर आपण काढू. तिन्ही बाजूंची गुणोत्तर काढायची. LM किती आहे? LM 3 आहे. कळते का? बाजूंची माहिती दिली तर आपण बाबा कसोटी लागते का बघूया. बाबा कसोटी लागण्यासाठी तिन्ही बाजू प्रमाणात असणं गरजेचं आहे. LM छेद XY गुणोत्तर काय येणार? LM छेद XY, LM किती आहे? गुणोत्तर काढायची. तिन्ही बाजूंची गुणोत्तर 3/6. 3 एके 3, 3 गुणे 6 म्हणजे गुणोत्तर किती आलं? 1 असतो. बरोबर आहे. आता दुसरी संगत बाजूंची जोडी कोणती घेणार? तिन्ही बाजूंची गुणोत्तर काढायची. MN छेद YZ. MN छेद YZ. 4/8. हे सुद्धा एकाच दोनच आलं गुण. आणि तिसरं पण गुणोत्तर काढायचं. LN छेद XZ 2/4. हे सुद्धा किती आलं? 1/2. गुणोत्तर 1/2. याचा अर्थ तिन्ही बाजू ज्या आहेत त्या प्रमाणात आहेत. प्रमाणात का? कारण LM छेद XY, MN छेद YZ आणि LN छेद XZ ही तिन्ही गुणोत्तर एकाच दोन आहेत. याचा अर्थ तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. तिन्ही गुणोत्तर सारखी म्हणजे त्या प्रमाणात आहेत. आणि तिन्ही बाजू जर प्रमाणात आहेत तर बा बा बा, कारण बाजू प्रमाणात असतील तर त्रिकोण समरूप असतात. तिन्ही बाजू इथे प्रमाणात आहेत. बा 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 समरूपता कसोटीनुसार. मी काय बोलते कळतंय का? कसोटी शिकतोय आपण. हो मॅम, कळतंय मला. समरूप त्रिकोण XYZ. बाबा कसोटीसाठी बाबा कसोटी जर तुम्हाला वापरायची आहे तर तिन्ही बाजू प्रमाणात दाखवाव्या लागतील. म्हणजे तिन्ही बाजूंची गुणोत्तर काढा वेगवेगळी आणि बघा की तिन्ही गुणोत्तर सारखी आहेत का. जर सारखी आहेत तर मग बाबा समरूपता कसोटी लागते त्यांना. आणि मग त्यानुसार दोन्ही त्रिकोण समरूप आपण सिद्ध करू शकतो. कळली कसोटी? येस हो मॅम. Yes, ma'am. आणखी एक कसोटी आहे बाकोबा. समरूपतेची बाकोबा कसोटी. एकरूपतेमध्ये पण आहे ही आणि समरूपतेमध्ये सुद्धा आहे. बाकोबा. बाकोबा कसोटी जर तुम्हाला लावायची आहे तर कधी लावू शकतो माहितीये? जेव्हा पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू, बाकोबा मध्ये दोन बाजू येतात आणि मध्ये एक कोण आहे. म्हणजे पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत दोन बाजूंबरोबर प्रमाणात असायला पाहिजे. आणि त्या दोन बाजूंच्या मधला जो कोण आहे, बाकोबा, बाजू कोण बाजू. आता समजा हे दोन त्रिकोण दिले. हे जर तुम्हाला ती दोन त्रिकोणांची माहिती दिलेली आहे है ना, तर दोन त्रिकोणांच्या माहितीमध्ये दोन बाजूंच्या माहिती दिली आणि एक कोणाबद्दल दिले. बरोबर आहे? दिसते का? एक कोणाची माहिती दिलेली. कोणते कोण एकरूप दाखवलेले आहे त्याच्यामध्ये? PQ आणि QR.
नाही कोण कोण क्यू कुठले आणि एकरूप? क्यू आणि एन. Q आणि N. आता हा जो Q आणि हा N आहे, हा बरोबर मला ज्या दोन बाजू, आधी दोन बाजू प्रमाणात आहेत का ते आपण दाखवूया. ठीक आहे, तर त्याच्यासाठी गुणोत्तर घ्यावा लागेल. PQ छेद PQ ची कोणती आहे संगत बाजू? एल एन. एल एन. LN. LNM मध्ये PQ छेद LN मी आधी गुणोत्तर काढते. 2/6 म्हणजे 2/6 1/3 येणार. बरोबर आहे. आणि दुसरी बाजू QR छेद MN. कळते मी काय बोलते? येस मॅम. येस मॅम. 3 हो मॅम. 3 एके 3 त्रिकोण 1/3. आणि दोघांचंही गुणोत्तर एकाच 3 आलेला आहे. याचा अर्थ त्या दोन्ही बाजू कशा आहेत? सारख्या. गुणोत्तर सारखी आहेत म्हणजे त्या दोन्ही बाजूंच्या जोड्या कशा आहेत? प्रमाणात. प्रमाणात. गुणोत्तर सारखं असणं म्हणजे प्रमाणात असणं. दोन्ही गुणोत्तर सारखी दाखवा तर तुम्ही बाजू घेऊ शकता. आणि बरोबर त्या दोन बाजूंच्या मधला कोणाबद्दल आपल्याला माहिती दिली बघा. त्या दोन बाजूंबद्दल दिली आणि बरोबर त्या दोन बाजूंच्या मध्ये येणारा कोण दिलेला आहे. समजा इन केस तुम्हाला हा कोण नाही दिलाय, या कोणांची जोडी नाही दिली, Q आणि N ची नाही दिली. समजा त्यांनी तुम्हाला ही जोडी दिली असती P आणि L ची, तर तुम्ही बाकोबा कसोटी वापरू शकत नाही. कारण बाकोबा कसोटीसाठी दोन बाजू आणि त्या बाजूंच्या मध्ये येणारा कोणच एकरूप पाहिजे. बरोबर कळते का तुम्हाला? आता इथे मला ज्या दोन बाजू मिळाल्या त्या PQ आणि QR बद्दल माहिती दिलेली आहे मला, आणि त्याच्यामध्ये येणारा कोण Q आहे आणि इथे येणारा N आहे. Q आणि N बद्दल आपल्याला माहिती देणं गरजेचं आहे. P आणि L बद्दल दिली तर त्याचा आपल्याला बाकोबा कसोटीसाठी उपयोग होणार नाही. कळलं? बाकोबा कसोटी नाही कळलं मुलांना? बाकोबा म्हणजे दोन बाजू. कळले मॅम, म्हणजे दोन बाजू आणि एक कोण. मधला कोण. एक कोण म्हणजे कोणता पण कोण देऊन चालत नाही. नाही मॅम, फक्त मधला कोण. P आणि L दिला तर तुम्हाला बाकोबा कसोटी लावता येत नाही. बरोबर Q आणि N बद्दलच द्यायला पाहिजे. कळलं का? आणि कोण Yes, Q ma'am. जो म्हणजे हो मॅम. दोन बाजू प्रमाणात आहेत. PQ छेद LN बरोबर QR छेद MN. या दोन्हीचं गुणोत्तर एकाच 3 आलं. म्हणजे या दोन्ही बाजू प्रमाणात आहेत. आणि कोण Q हा कोण N बरोबर एकरूप आहे. मधला कोण आणि परत बाजू मधला कोण आणि परत दुसरी बाजू. कोणती समरूपता कसोटी लागते? बाकोबा कसोटी. बाकोबा. समरूपता कसोटीनुसार त्रिकोण QR त्रिकोण LNN. कळलं? येस मॅम. हो मॅम. इथे संगती NM येणार. LNM LMN नाही येणार कारण NQ बरोबर इथे N एकरूप आहे ना. M नाहीये. संगती पण बरोबर लिहायची. LMN नाही लिहायचं ना, LNN लिहायचं. कसोट्या कळल्या? हो मॅम. समरूप त्रिकोणाचे गुणधर्म आहेत. हे तर आपण एकरूपतेमध्ये पण बघितले सगळीकडे. पहिला परावर्तनता, मग सममितता आणि तिसरा संक्रामक. परावर्तनता म्हणजे काय? प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी एकरूप असतो. सॉरी समरूपतेचा आहे ना, समरूप असतो.
म्हणजे दुसरं त्याच्याबरोबर कोणीच समरूप नसला तरी तो स्वतःशी समरूप असतो. कोणताही त्रिकोण हा स्वतःशी काय असतो? समरूप असतो. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एबीसी. कळलं? म्हणजे प्रत्येक त्रिकोण हा स्वतःशी समरूप असतो. दुसरा गुणधर्म आहे, पहिला त्रिकोण जर दुसऱ्या त्रिकोणाबरोबर समरूप असेल, बघा जर सममितता बघतो आपण, सममितता जर पहिला त्रिकोण म्हणजे एबीसी त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण डीएफ असेल, एबीसी पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी जर समरूप आहे तर याचा अर्थ दुसरा हा कोणाशी समरूप असतो? पहिल्या बरोबर. पहिल्या त्रिकोण पहिला दुसऱ्याशी म्हणजेच दुसरा पहिल्याशी असणारच ना समरूप. ते तर कॉमन सेन्स आहे. एबीसी जर डीएफ बरोबर समरूप आहे म्हणजे डीएफ एबीसी बरोबर पण समरूप आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो संक्रामकता ट्रान्झिटिव्हिटी. पहिला त्रिकोण दुसऱ्याशी, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल म्हणजे हा एबीसी डीएफ बरोबर समरूप आहे. डीएफ जीएचआय बरोबर जर समरूप आहे पहिला दुसऱ्या त्रिकोणाशी आणि दुसरा तिसऱ्या त्रिकोणाशी जर समरूप असेल तर पहिला त्रिकोण हा तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. त्याला संक्रामकता म्हणतात. कळलं? हो मॅम कळलं. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी समरूप असेल. पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल तर याचा अर्थ पहिला हा कोणाशी समरूप असतो? तिसऱ्याशी. तिसऱ्याशी. ओके, आपण 1.3 कडे जाऊ. कळलं सगळ्यांना समरूपता? येस मॅम. हो मॅम. आता सराव संच 1.3 बघ. आकृती तुम्हाला एक दिलेली आहे. आकृतीमध्ये कोणते दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत? त्रिकोणांची नावं सांगा. ईडीसी, एबीसी, दोन त्रिकोण दिसतात. एबीसी आणि ईडीसी. हा बरोबर, एबीसी आणि डीईसी. ठीक आहे. आता हे दोन कोण जे आहेत ते दोन्ही 75 अंशाचे आहेत. म्हणजे ईडीसी पण 75 दिला आणि एबीसी पण 75 दिला. तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? आता या आकृतीमध्ये दोन त्रिकोण तर तेच आहेत, एबीसी आणि डीईसी. आता एबीसी आणि डीईसी ला मला समरूप जर दाखवायचे तर मला कोणती तरी कसोटी वापरावी लागेल. आता कसोटी वापरण्यासाठी आपल्याला कोणाबद्दल काहीतरी दिले. सगळ्यात सोपी जी कसोटी आहे ती कोणती आहे? कोको. सगळ्यात सोपी कसोटी कोणती आहे? कोको. कोको. कोको कसोटी मला लावता येते का बघूया. एक कोणाबद्दल तर मला दिलेला आहे, हा जो मोठ्या त्रिकोणाचा. दोन छोटे त्रिकोण आहेत ना, एक हा आहे एबीसी बरोबर, आणि दुसरा जो आहे तो हा आहे छोटा डीईसी. हे आपल्याला समरूप दाखवता येतात का बघूया. समरूप दाखवता येतात का बघूया. तर पहिला कोणाची जोडी तर आपल्याकडे आहे बघा. हा जो एबीसी कोण आहे, कोण एबीसी हा एकरूप आहे छोट्या त्रिकोणातल्या कोणत्या कोणाशी एकरूप आहे? हा सेम 75-75 माप दिलेत बघा दोघांची. एबीसी हा इथल्या कोणाबरोबर? डीईसी बरोबर. डीईसी नाही, डीईसी नाही. डीईसी बोललं तर तो ईच्या इथला, डीच्या इथला 75 अंशाचा आहे. म्हणजे डी मध्ये यायला पाहिजे. जिथे कोण तयार होतो तो शिरोबिंदू 3 अक्षरी आपण जेव्हा कोणाचं नाव लिहितो
तेव्हा जिथे कोण तयार झालाय ते अक्षर मध्ये आलं पाहिजे. म्हणजे हा जो 75 अंशाचा कोण आहे तो कुठे तयार झालाय? डी जवळ. मग डी मध्ये लिहायचा डी सी नाही, डी पासून सुरू नाही करायचं. जिथे कोण बनलाय ते अक्षर ते लेटर मध्ये आणायचं असतं, मध्ये लिहायचं असतं. कोणाचं नाव लिहिण्याची पद्धत तशी आहे. जिथे कोण बनतो, आता इथे कोण बनला तर याचं नाव, इथल्या कोणाचं नाव सी मध्ये यायला पाहिजे, ए सी बी असं लिहिणं. इथल्या बीच्या इथलं नाव ए बी सी असं लिहिणं. एच्या इथलं नाव सी ए बी. 75 अंशाचा कोण जिथे बनला त्या कोणाचं नाव काय? बी आणि डी. 75 अंशाचा कोण बनला ते कोणाचं नाव काय? 3 अक्षरी नाव सांगायचं. ABC आणि EDC. प्रत्येकी 75 अंश असं आपण कारण लिहायचं. आता एक कोणाची जोडी मिळाली. आता खो साठी 2 कोण लागतात ना, बरोबर आहे? खो समृद्धासाठी 2 कोणांची जोडी एकच पाहिजे. इथे एकच आहे. आता दुसरा आपल्याला शोधावा लागेल. दुसरा कोणता इथे तुम्हाला दिसतो का? हा बघा, हा जो कोण आहे ना, हा सी. सी कोण दिसला? सी कोण हा दिसला? येस मॅम. हा सी कोण जो आहे तो मोठ्या त्रिकोणात पण येतोय बघा. हा सी कोण, सी कोण मोठ्यात पण येतो आणि तोच कोण छोट्यात पण येतोय. तोच कोण आहे, फक्त हा थोडी बाजू बघा. कोणाचं नाव आपण इथून सुरुवात केली काय? कोण तर इथेच बनतो ना, इथे कोण बनतो. पण नाव लिहिताना तुम्ही इथून सुरू करा. आता या कोणाचं नाव, आता या कोणाचं नाव तुम्ही ACE पण लिहू शकता है ना. ACE पण हाच कोण आहे आणि BCD सुद्धा हाच कोण आहे, सेम कोण आहे. इथे पण तेच झालेलं आहे. ACB आणि DCE. DCE दिसला? DCE. येस मॅम. पण DCE आपण छोट्या त्रिकोणातला कोण आहे आणि ACB मोठ्यातला आहे, पण कोण एकच आहे. सेम एकच कोण आहे जो दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे. असा कोण जर तुम्हाला मिळत असेल जो दोन्ही त्रिकोणांमध्ये कॉमन आहे, कॉमन सामायिक कोण आहे तो, म्हणजे तो असा कोण आहे जो दोन्ही त्रिकोणांमध्ये येतो. कळते का? येस मॅम. त्याचं नाव कसं लिहायचं? फक्त नाव छोट्या ACB आणि DCE. कोण ACB एकरूप कोण काय? DCE. ECD किंवा DCE लिहिलं तरी चालेल. याचं कारण द्यायचं सामायिक कोण, दोन्ही त्रिकोणात येणारा कोण. आता 2 कोणांच्या जोड्या मिळाल्या मला इथून. कोणती कसोटी वापरणार? समरूपता कसोटी. कसोटी. समरूपता कसोटीनुसार संगती काय येईल ह्यांची? संगती त्रिकोणांची नावं कोणत्या संगतीनुसार लिहाल? त्रिकोण पहिल्याचं नाव लिहून घ्यायचं, त्रिकोण ABC, आणि दुसऱ्या त्रिकोणाचं नाव त्यानुसार लिहायचं. A बरोबर कोण आहे, B बरोबर कोण आहे. आता B बरोबर 75 अंशाचा आहे, तो इथं D च्या इथे बनतो. म्हणजे जिथे B आहे, B इथे मी दुसरा लिहिलाय, तर दुसरा D यायला पाहिजे. बरोबर आहे? बघा, संगती तुम्हाला लिहिता आली पाहिजे. संगतीनुसार काय येणार नाव सांगा? B बरोबर D येतो आणि C दोघांमध्ये पण येतो. कॉमन अँगल आहे, म्हणजे छोट्यामध्ये पण C आणि मोठ्यामध्ये पण C. म्हणजे पहिल्याचं नाव ABC लिहिलं तर जिथे B आहे तिथे D येणार, C येणार आणि पहिलं नाव मग E येणार, EDC. कारण B बरोबर D आहे कोण आणि C बरोबर C आहे, जो कॉमन अँगल आहे. कळते का मुलांना मी काय बोलते?
EDC. येस मॅम. संगती 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 महत्वाची. संगती लिहिता आली पाहिजे. त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण EDC. बघा सुरुवातीला तुम्ही कसंही नाव लिहिलं तरी चालेल, पण शेवटी समरूपता लिहिताना तुम्ही प्रॉपर जी संगती आहे त्या संगतीनुसार त्रिकोणांची नावं लिहायची आहेत. येस मॅम. कळलं? संगती कळली? येस मॅम. आता हे आपलं साधं संगती लिहायला सांगितले होते बघ. आता पुढे दुसरं गणित. दुसरं गणित बघा काय दिलंय. तुम्हाला दोन त्रिकोण दिलेत आणि तुम्हाला सांगितलंय की आकृती 1.56 मधील त्रिकोण समरूप आहेत का, असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता कशाबद्दल माहिती दिली त्याप्रमाणे माहिती कशाबद्दल दिली, बाजूबद्दल दिले का की कोणांबद्दल दिलेली आहे. बाजूंबद्दल. मग तिन्ही पण बाजूंचे माप तुम्हाला दिले, तर कोणती कसोटी लागू शकते इथे. बा कसोटी. पण बाबा कसोटीनुसार ते समरूप होण्यासाठी तुम्हाला आधी तिन्ही बाजूंची गुणोत्तर काढून ती सारखी आहेत का ते चेक करावं लागेल. तिन्ही बाजूंची मॅडम गुणोत्तर बाजू कोण बाजू? कोबाको कसोटी. कोबाको नाहीच आहे ना, समरूपतेची कोबाको कसोटी नाहीच आहे. सॉरी बाकोबा कसोटीसाठी कोणाचं काहीच दिलं नाही मला. कोणताच कोण दिलेला आहे का इथे? कोणत्या तरी कोणाबद्दल माहिती दिली आहे का मला इथे? असं कुठल्या सारख्या चिन्हाने दाखवलंय का? कोणाबद्दल माहिती दिली असती तर ते सारख्या चिन्हाने दाखवलं असतं मला, पण कोणाबद्दल काहीच नाही दिलं. बाकोबा आणि कोको कसोटी आपण इक्वल टू काय इक्वल टू चं साइन यूज करू शकतो. इक्वल तर काय नाही ना. मॅम मग आपण जर त्याला दोनाने भाग दिला तर ते आन्सर येतंय ना. मॅम PQR जी आकृती आहे तर त्याच्यातील जेवढे पण कोण आहेत त्याला जर आपण दोनाने भाग दिला तर आपले जे LMN हा जो कोण आहे तर हे दोघं समरूप होऊ शकतात ना. तसं नसतं करायचं. गुणोत्तर काढ. भाग का द्यायचा, त्या बाजू आहेत त्रिकोणाच्या. आपला अल्जेब्रा नाही ना हे. अल्जेब्रा मध्ये आपण भागाकार एकाखाली एक असेल तर आपण भाग लावतो. आता बाजू आहेत, बाजू कसं भाग लावायचं. बाजू दिल्यात ना. गुणोत्तर काढा. गुणोत्तर काढून तिन्ही गुणोत्तर जर सारखी मिळाली याचा अर्थ तिन्ही बाजू काय आहेत, प्रमाणात आहे. तिन्ही बाजू प्रमाणात असतील आणि मग बाबा कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण समरूप होणार. पहिलं गुणोत्तर कोणतं काढायचं? PQ छेद QR. PQ छेद QR. एक बाजू या त्रिकोणाची आणि एक बाजू दुसऱ्या त्रिकोणाची. पहिल्या त्रिकोणाची एक बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाची LN. PQ 6 आहे, LM 3 आहे. 3 1 3 गुणे 6 म्हणजे 2 आलेला. दुसरं गुणोत्तरासाठी कोणती जोडी घ्यायची? RP आणि LN. QR आणि MN. नाही मॅम सॉरी, QR आणि MN. हा, QR आणि MN 2/1.
तिसरी बाजू PRKBLN. PR पाच 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 दोन छेद एक. म्हणजे तिन्ही गुणोत्तर कशी आहेत सारखे. म्हणून समान. PQ छेद N. तिन्ही गुणोत्तर सारखी आहेत म्हणजे बाजू कशा आहेत गुणोत्तर सारखी म्हणजे बाजू कशा प्रमाणात. प्रमाणात. आणि समान. तिन्ही बाजू समान आहेत की तिन्ही बाजू प्रमाणात आहेत. समान आणि प्रमाणात असणं फरक आहे. समान असणं म्हणजे त्यांची लांबी सारखी असणं, प्रमाणात असणं म्हणजे गुणोत्तर सारखं असणं. तिन्ही बाजू कशा आहेत मॅम प्रमाणात आहे. मग बाबा कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण समरूप होणार. बरोबर. येस मॅम. असं सगळं लिहायचंय. ठीक आहे, कळलं. येस मॅम. हो दोनच मॅम. गणित आहेत. तिसरं तुम्हाला आलं तर सोडवा. ठीक आहे, मॅम मी सोडवलंय. सगळे सोडवले. हो मॅम. व्हेरी गुड. ठीक आहे, पण बाकीचं पुढच्या लेक्चर मध्ये घेऊ. मॅम हा मॅथ 1 चं कधी राहतं लेक्चर?